नमस्कार सर्वांना. माझ्या नवीन एका व्हिडिओ ब्लॉगमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत करते. आज आहे गुढीपाडवा. तर सर्वांना गुढीपाडव्याच्या खूप साऱ्या शुभेच्छा. चला मग माझ्याकडे पण गुढी असते, आमच्याकडे पण तुम्हाला दाखवते. चला बाहेर गुढी उभं केलेली आहे. चला तर मग तुम्हाला दाखवते. हे बघा अशा प्रकारे छान असं गुढी उभं केलेली आहे आणि सकाळीच उभी केलेली आहे. त्यावेळेला नाही झालं शूट करणं, सकाळी सकाळी खूप सारे काम असतात म्हणून शूट करणं नाही झालं. तर छान असं उभी केलेली आहे गुढी. मिस्टरांनीच केलेली आहे सकाळी. आणि प्रसाद पण नैवेद्य पण दाखवलेला आहे. बासुंदी, पुरी, बटाट्याची भाजी, भात, वरण आणि चटणी असं नैवेद्य दाखवलेलं आहे. कुठं असं पोळी वगैरे पण करतात म्हणा, पण मी नाही केलेलं. आणि त्याच्यानंतर बघा रांगोळी पण काढलेली आहे छोटीशी. मला काही एवढी रांगोळीची सवय नाहीये, पण यूट्यूबला वगैरे बघून मी पण काढते. त्याच्यामुळे कशी आहे कमेंट करा. आणि जास्त काही काढणं होत नाही रांगोळी, पण मुलं ठेवत नाहीत त्याच्यामुळं राहून जाते. आणि बासुंदी बनवली होती आज. मग हे करायचं होतं आपलं पोळी वगैरे करतात, पण मी नाही केलेलं पुरणपोळी. कारण म्हणलं होळीच्या दिवशी पण केलेली होती. कोणाला म्हणजे ज्याच्या घरी जास्त आवडीनं खातात त्यांनी बनवलं तर काही नाही, पण इथं नाही खात जास्त. मी आणि माझा मोठा मुलगा, आम्हाला दोघांनाच आवडते, ह्या दोघांना तर नाही आवडत. त्याच्यामुळे मी म्हणलं असू दे आता हेच बनवूया, बासुंदीच बनवूया. बासुंदी पण मिस्टरांनी बनवलेली आहे. चला तर तुम्हाला दाखवते कशी बनवलेली आहे बासुंदी. हे बघा 4 लिटर दूध आणलं होतं. 4 लिटर दुधाचं हे करून आहे ना 2 लिटर पर्यंत झाली होती. जेवण वगैरे झालंय त्याच्यामुळे हे 1 लिटर आहे. 4 लिटर दूध आणि अर्धा पावशेर खवा असं आटवायला ठेवून आहे ना, म्हणजे 4 लिटर दूध हे करायला ठेवून आटवायला ठेवून त्याच्यानंतर 2 लिटर बनेपर्यंत त्याला तयार करायचं. आता काल संध्याकाळीच त्यांनी बनवून ठेवलेली आहे. काल संध्याकाळी बनवल्यामुळे मी खाली गेले होते. आमच्या बिल्डिंगचं हे होती, लेडीजची मीटिंग होती, त्याच्यामुळे मला ते शूट नाही करता आलं. आणि 4 लिटर दूध आणि पावशेर खवा आणि चवीनुसार त्याच्यामध्ये आपल्याला म्हणजे जसं पाहिजे तसं साखर घ्यायची त्याच्यामध्ये. आता कधी कोणाच्या घरी गोड खातात, कोणाच्या घरी कमी गोड खातात, त्याप्रमाणे त्याच्यामध्ये साखर टाकून अगदी छान बासुंदी बनती. असं म्हणजे बाहेरून आणण्यापेक्षा आहे ना घरात बनवलेली छानच होती. मला तर नाही जमत, पण ते बनवतात तर छान बनवली होती, अगदी टेस्टी झाली होती बासुंदी. तर अशा प्रकारे आमच्या गुढीपाडव्याचा सण थोडक्यात साजरा झाला म्हणायचं. बाकीचं तर काय स्वयंपाक हे ते सगळ्या गोष्टी कसं असतं, सणाच्या दिवशी ना खूप सारे कामं असतात. त्याच्यामध्ये जर कॅमेरा घेऊन फिरलं तर नाही होत. मग कामं वेळेवर झाली पाहिजे, सकाळची सकाळी, दुपारच्या दुपारी. त्यामुळं आणि घरात ना एकटीच लेडीज असली ना करायची अजून लोड होतो. आता माझ्याकडे पण तसंच आहे, मुलं आणि मिस्टर असल्यामुळं दुसरं कोणी असं म्हणजे मदत करणारं नाही. तरी पण ते थोडंफार करू लागतात. आणि काय काय बेसिक असतात ते लेडीजची कामं ते तर त्यांनाच करावे लागतात. त्याच्यामुळं मी म्हणजे ठरवलं होतं की पूर्ण स्वयंपाक नाही का शूट करायचं, पण मला काही ते जमलं नाही. बघू नेक्स्ट टाईम. आणि चला तर मग, आणि असा आहे माझा पाडव्याचा लुक. बघा तुम्ही, जास्त मेकअपची वगैरे मला पण काही सवय नाही, असं जास्त नाही करत सध्या. तर पावडर, थोडीशी लिपस्टिक आणि काजळ, आयब्रो पेन्सिल इतकंच केलेलं आहे. बाकी जास्त तर मेकअपची नाही सवय. थोडंसं जेवढं आहे ते आपल्याकडे अवेलेबल त्या पद्धतीने केलेलं आहे. फक्त आहे ना मला सांगायचं आहे, आता हे आहे ना मोत्याचा दागिना आहे ना, हा चिंचपेटी आहे जो आहे हा, तुम्ही पाहू शकता. तर कित्येक जणांना आहे ना म्हणजे चिंचपेटी म्हणजे काय हे माहितीच नाहीये. म्हणजे मी बऱ्याच जणांना बोलायचे की चिंचपेटी, तर ते बऱ्याच जणांना माहिती नाहीये तो दागिना. पण आपल्या मराठी ह्याच्यामध्ये आहे ना जे दागिने आहेत ना त्याच्यामध्ये हा पण एक दागिना स्पेशल आहे, चिंचपेटी. खूप छान वाटतं बघा. म्हणजे ह्याच्यामध्ये मिळतो तो 1 ग्राम ज्वेलरी दुकानामध्ये, किंवा आता तर मला वाटतं सोन्याच्या पण दुकानामध्ये आहे ते अवेलेबल. मला एवढं नाही माहिती. मोत्याच्या आता दुकानामध्ये भेटतं. आणि मोत्याची दागिने आहे ना छानच वाटतं. म्हणजे कुठल्याही सणाला तुम्ही वेअर केला असं साडी वगैरे तर छान वाटतं मोत्याचे दागिना. याच्यावर झुमके पण होते, पण आता सध्या माझ्याकडे नाही येत ते. माझ्या बहिणीने घेऊन गेलेले आहेत गावी, त्याच्यामुळे नाही. आता गेल्यावर गावी मी घेऊन येईल, त्याच्यानंतर पण तुम्हाला दाखवेल. तर आणि हे कसं आहे, आता हे चिंचपेटीचं आहे ना थोडंसं पुढून आहे ना मला म्हणजे छोटं होतं, तर मी वाढवून पण घेतलं मागच्या बाजूने त्याला.
तर असं छान वाटतं ते म्हणजे त्यांनी बनवून पण देतात आपल्याला, आपल्याला पाहिजे तेवढी साईज. आणि मला वाटतं जवळजवळ आता हे 7-8 वर्ष झालं, पण मी जास्त एवढं यूज नाही करत. त्या मानाने पण खूप ह्याची क्वालिटी म्हणजे मस्तच आहे. असं म्हणजे मला तर वाटतं की प्रत्येकाकडे हा दागिना पाहिजे. चिंचपेटी घातल्यानंतर खूप छान वाटतं. मलाही कसं वाटतं तुम्ही कमेंट करून सांगा. आणि त्याच्यानंतर बघा अशा प्रकारे थोडंसं पाडव्याचं शूट जेवढं करता आलं तेवढं मी केलं आणि तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केलं. तर नक्की सांगा कसं आहे, कसं झालंय पाडव्याचं सण. आणि बघत राहा. व्हिडिओ कसा झाला आहे नक्की कमेंट करून सांगा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि भेटूया मग नवीन एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.